आता वाजलेलं 12 तलवान भरपूर परवाना आले तिथं सत्पाल वेळ झाला कसं की शांत बसा ते परवानांचं सांगण्यासाठी बोलतो मी सगळ्यांनी व्हिडिओ काढा उद्या व्हॉट्सअप फेसबुक इंस्टा सगळ्या कमिटीपाशी माझं जे बोललो हे केलं पाहिजे. आता इथं लाईव्ह चालू आहे लाईव्ह मध्ये सगळ्यांनी कट करून घ्या. आपण 2 मिनिटं कसं तुम्हाला माहित आहे की तलवानांचा अपघात किती झालेला आहे. अपघातामुळं परवानगी भरपूर मागे आलेले आपल्या कुंडलचे किती परवान मिळले कोल्हापूरचे किती गेले परत आपल्या सोलापूर जिल्ह्यातले किती गेले तिकडे नाशिक जिल्ह्यातले किती गेले भरपूर जिल्ह्यातले भरपूर परवान गेले. या गोष्टी कारण की मैदान रात्रीच्या 12-1 वाजता मैदान सुटतंय. मग परवान लोकांनी जेवायचं कधी जायचं कधी खायचं कधी हे सगळं सोडून परवानगी बसलेला असतं ते सगळं तुटून जातं. आणि एवढ्या वेळात माझी विनंती आहे सगळ्या कमिटीला की मैदान सगळ्यांनी 8 ते 9च्या दरम्यान संपलं पाहिजे अशा हिशोबाने मैदान घ्या. आणि परवान लोकांनी कृपया करा की मैदानात लवकर पोचा कमीत कमी आपली कुस्ती 9च्या दरम्यान येते. आता माझं मी माझं सांगतो की मी सुद्धा मैदानात लवकरात लवकर पोचतो 7 वाजता 6 वाजता मी मैदानात पोचणं हजर असेल. तुम्ही 9 वाजता कुस्ती लावलीच पाहिजे काही करून कारण की परवानांचे अपघात भरपूर होतात आणि खायचं शिजून चालत एक परवान शिजन करतो 3 महिने 4 महिने शिजन चालतो आणि पूर्ण सीझन मध्ये करण्यात येत त्याचं शिजून पूर्ण भुगतो आणि परवान 100 करत असताना 80 किलोवर जीत थांबतो. ही परवानगी आपल्या परवानगीवर बराचसा परिणाम होता परवानगी मागे यायला लागते. तर माझी विनंती आहे की 8 ते 9 वाजता परवानांसाठी आणि आपल्या कमिटीसाठी 8 ते 9 वाजता मैदान संपवा. ते आता सदामभाईच्या वाईट वाटून बोलतो तुमच्या मैदानात बोलतो मी सगळं कारण मी माझ्या परवान भावांसाठी बोलतो सगळ्या माझी जे आता मी परवान आहे तर माझ्या सगळी तरुणांची पोरं माझी भावंड आहेत कारण की आम्ही परवान आहे लांब मातीसाठी संबंध आहे त्याच्यामुळं. आणि कोणची गाडी कुठणारी असली तर छोट्या छोट्या गाडी येते ती पोरं कशी जाते मज्जा करतात मस्ती करत जाते कसं जाते कळत नाही ना ते आईबापांना कळत नाही वस्तादांना कळत नाही माहीत नसतं. आता वरतात आता रकाबाबत वाचत असतं तर पोरं सरळ मार्गे जातात सरळ मार्गे येतात तर एक टाइम परवानगी असते बोलतो. त्याच्यामुळे मी म्हणतो की आपलं मैदान कृपया करून माझ्या सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की 8 ते 9 वाजता मैदान संपतो. सगळ्या आता 12 वाजेपर्यंत आता मी माझं स्वतःच सांगतो आता 12 वाजता कुस्ती करणार परत या कुठली सगळी आहे त्याच्यासाठी 1 ते 1.5 तास नंतर काढायला जातात. मी जेवणार कधी 2 ते 3 वाजता मला जेवायला मी झोपणार कधी उठणार कधी मिळेल कधी मारणार हे सगळं माझ्या सर्वांसाठी माझ्या स्वतःसाठी आणि आपल्या सर्वांच्या परिवारासाठी मी सांगतो कारण की आपल्या सर्वांच्या घरात एखादा सर्वात असलो पण आपण ठरवा. आणि 8 ते 9 वाजेपर्यंत माझी कृपया विनंती आहे सगळ्यांना हात जोडून विनंती आहे 8 ते 9 वाजेपर्यंत मैदान संपवा कारण की भरपूर अपघात घडले सर्वांचे अजून फायदा मला खूप चांगले असे विचार सिकंदर शेख यांनी स्वतः मांडलेले आहे. कुस्ती मैदान 9 वाजता संपलं पाहिजे. सिकंदर शेख साठी एकदा जोरदार टाळ्या होत्या टाळ्या हे जबरदस्त असेल तर कुस्ती मैदान 9 ला संपलं पाहिजे. पैलवान आपापल्या तालीत पोहोचला पाहिजे घरी पोहोचला पाहिजे. हा टप्पा होता सिकंदर शेख यांचा याच्या पाठीमागे बोलण्याचा. कुस्तीला प्रारंभ होतोय. महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख याने भारताच्या कान्याकोपऱ्यामध्ये कुस्ती क्षेत्रामध्ये धुमाकूळ घातला आणि महाराष्ट्राला आणि आज सिकंदर शेख वर लढणारा पैलवान मुसा खान मध्य प्रदेश केसरी गडीचा मानकरी आहे. इन्कम टॅक्स ऑफिसर आहे. एक तज्ञ हुशार आणि बुद्धिमान असा पैलवान मुसा खान ही कुस्ती या ठिकाणी निलवाडीकरांनी
अल्फ्रेड केसरी या आखाड्यामध्ये घेतलेल्या आणि त्या कुस्तीला पंचकोट सद्दाम जमादार आणि मंजूर मुलानी, बरोबर आहे का? वा, हे दोघजण पंचांच्या भूमिकेमध्ये पंचांचं काम करायचं असतं निपक्षपातीपणाने, न्याय व्यवस्थेचं काम करायचं असतं. कुस्ती कशी दिली जाईल, कशी दिली जाणार नाही याची सूचना सगळी सद्दाम जमादारने दोघांना दिलेली आहे. जरा बसून घ्या. सत्यम सेविकांच्या सहकार्याने कृषी मैदान येथे सूर्यकडे वाटचाल करताय. हो, आणि गटाला भूगटात फेकली. सद्दाम कुस्ती निकाली होणार. वा, निकाली झाल्याशिवाय कुस्ती सोडवली जाणार नाही, यात्रा कमिटीकडून सूचना आलेल्या आहे. सिकंदर शेख दररोज वेगवेगळ्या मैदानाला महाराष्ट्रातल्या भारताच्या कान्याकोपऱ्यामधून पदकाची खैरात आणली, बक्षिसाची खैरात आणली त्या सिकंदर शेखनी. आणि आज त्याची कुस्ती आहे मध्य प्रदेश केसरी मुसा खान इन्कम टॅक्स ऑफिसर यांच्या बरोबर 140 किलो वजनाचा पैलवान आज लढतो आपल्या जमेवाडीच्या कुस्ती मैदानाला. खड्याचे काटे सरकत गेले. 5 वाजता मैदान सुरू झालं होतं. आणि 12:15 वाजलेले आहे. अखंड 6:30 पावणे 7 तास झालं कुस्ती मैदान चालू आहे. एकही मिनिट कुस्ती बंद नाही. एवढं मोठं मैदान आज दुमेवाडीच्या ग्रामीण भागामध्ये होता. खर तर एक कौतुक आहे यात्रा कमिटीचा. आणि सिंगल पटकावला सिकंदरने आणि ताबा घेतला. डोळे मिटू नका, डोळे मिटू नका. डोळे मिटले कुस्तीला मुक्ता. एक चाक हा हुकमीदा सिकंदरचा, पण वजनाला भारी असणारा हा मुसा खान. दुबळा काय करतोय का? हो, मध्ये घ्या, कुस्ती फिरून मध्ये घ्या. आणि सिकंदरचा ताबा घेतला त्या मुसा खानने. छोटी तयारीचा पट्टीचा पैलवान आहे, वजनाला भार आहे, मध्य प्रदेश केसरी गडेचा मानकरी आहे. आणि हा महाराष्ट्र केसरी, महान भारत केसरी एक लढाऊ बनला. थांबले त्याच्या रक्तातच आहे. अशी कुस्ती असं मैदान राजेश्री शाहू महाराजांनी घालून दिलेली कुस्तीची परंपरा जपण्याचे काम आज दुमेवाडी गावामध्ये होत आहे. वा, टाळ्या 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 करायचे. मुसा खानच्या तावडीतून परत समोरासमोर कुस्ती. कुस्ती आर पार होगी, पहिला छुटेगी नहीं. यात्रा कमिटीकडून तशा सूचना आलेल्या आहेत. जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. अखंड अरे ताबा ताबा घेतला सिकंदरने. त्या मोठ्या गाडचा ताबा घेतला. 140 किलो वजन गटाचा पैलवान ओपन. बघूया काय करतोय का. अखंडपणे चालत आलेली कुस्तीची परंपरा खऱ्या अर्थाने जोपासण्याचं काम दुमेवाडीमध्ये भरपूर पैलवान होता, मुसाबाईंनी सांगितलं होता. पण आता ही तरुण पिढी
व्यसनाकडे चाललेल्या व्यसनाकडून बाजूला जाण्यासाठी एकमेव पर्याय ती म्हणजे कुस्ती. आणि कुस्तीसाठी खऱ्या अर्थाने हक्काच आहे. आज दिवसात एवढं मोठं कुस्ती मैदान घेतलं, यात्रा करून दिली आणि ते यशस्वी केलं. त्यातली शेवटची कुस्ती दोघाही अनुभव सुद्धा आहे.